सर्वप्रथम आपले जे आदर्श आहेत, भगवान बुद्ध, बोधिसत्व, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी अभिवादन करतो. त्याच पद्धतीने आज ज्यांचा आपण स्मृतिदिन संपन्न करतो ते पूज्य भंते उर्गेन संघरक्षित यांना देखील मी अभिवादन करतो. त्याचप्रमाणे आज आपण या ठिकाणी आदरणीय धम्मचारी कुशलादित्य यांना आपण मला वाटतं त्यांचा पण स्मृतिदिन आहे का? हा, तर त्यांना देखील मी या ठिकाणी अभिवादन करतो. तसेच ह्या ठिकाणी उपस्थित सर्व धम्मचारिणी गण आणि माझ्या प्रिय धम्म बंधू आणि भगिनींनो, आपणा सर्वांना माझा मैत्रीपूर्ण जय भीम. भंते उर्गेन संघरक्षित यांच्या 4थ्या स्मृती दिनानिमित्त या ठिकाणी मला बोलवलं. आदरणीय धम्मचारी कुशलादित्य शिलघोष यांनी 2 महिन्यापूर्वीच मला निमंत्रण दिलं होतं आणि ते निमंत्रण मी तेव्हाच स्वीकारलं. आणि ते स्वीकारल्यानंतर मी थोडंसं चिंतन करायला लागलो की बाबा आपण निमंत्रण तर स्वीकारलंय, पण आपण बोलणार आहोत कुठे? तर बोलणार आहोत आपण उल्हासनगरमध्ये, नाही का, ज्याचं नावच उल्हास आहे. उल्हास म्हणजे असं नगर की जिथे वीरांची काही कमी नाही का, वीर्याची काही कमी नाही, असे वीर या ठिकाणी आहेत. आणि अनेक रत्न ह्या उल्हासनगरमधून निर्माण झालेले आहेत आपल्या संघाच्या चळवळीमध्ये. आणि जे आज संघाचं नेतृत्व करत आहे, अशा प्रकारचे रत्न ह्या उल्हासनगरमध्ये निर्माण झालेले आहेत. नव्हे तर ह्या ठिकाणी देखील बरेचसे रत्न बसलेले आहेत ह्या, नाही का. आता आणि त्यांच्यासमोर मला बोलायचं आहे. आणि तेव्हा नंतर मी विचार केला, अरे मी जबाबदारी घेतली खरी, पण मला उल्हासनगरमध्ये बोलायचं आहे. आणि मग थोडंसं चिंतन करायला लागलो, बाबा अशा लोकांसमोर बोलायचं आहे तर मी काय बोलणार, नाही का. आणि कसं बोलणार? सर्व अभ्यासू लोक, सर्व विद्वान लोक, सर्व अनुभवी लोक, आणि त्यांच्यासमोर बोलणं थोडंसं मग मला काय म्हणतो त्याला, मनामध्ये थोडीशी घालमेल सुरू झाली. पण बोललो हरकत नाही का. आपले धम्म बंधू आहेत, धम्म भगिनी आहेत, यांच्यासमोर आपल्याला बोलायला काही हरकत नाही. आणि मनाची थोडीशी मी समजूत घातली आणि मोठ्या धीराने मी आपल्यासमोर उभा आहे. तर खरंच आज आपण पूज्य उर्गेन संघरक्षित यांच्या स्मृतिदिन आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. आणि जगामध्ये जिथे जिथे आपली केंद्र आहेत, त्या सर्व केंद्रामध्ये आजचा दिवस त्यांच्या आठवणीमध्ये, त्यांच्या स्मृतीमध्ये सर्व धम्मचारिणी आणि जे काही धम्ममित्र आहेत किंवा जो काही सहाय्यक वर्ग आहे, तो सर्व त्यांच्या आठवणीमध्ये आजचा दिवस घालवत आहे. आणि मला असं वाटतं की तीच गोष्ट मी काय मार्गदर्शन करणार नाही, प्रवचन देखील देणार नाही. आदरणीय धम्मचारी जीन सागर यांनी खूप माझी चांगली ओळख करून दिली. त्याच्यामुळे मी काय मार्गदर्शन करणार नाही, तर आपल्याशी जे काय भंतेंचं जे काय चिंतन आहे किंवा भंतेंची जी काय आठवण आहे, भंतेंचे जे काय स्मरण आहे, त्या ह्या ठिकाणी मला असं वाटतं की आपण सर्वांनी मिळून करूया. आणि ह्यासाठीच असं म्हणू शकतो की आपला एक प्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी उभा आहे. मी काही प्रवचनकार नाही आहे, तर आपल्यातलाच एक बंधू म्हणून, मी आपला प्रतिनिधी म्हणून भंतेंचं स्मरण करण्यासाठी, भंतेंची आठवण करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. पूज्य भंतेंच्या नाही का बाबतीत बोलायचं झालं तर भंतेंच्या बाबतीत खूप काही गोष्टी आपल्याला माहीत आहेत, खूप काही गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. ते नाही का जागतिक विद्वान आहेत, जागतिक त्यांनी ज्याला संघाची त्यांनी निर्मिती केलेली आहे, जागतिक असे ज्याला आपण म्हणू शकतो स्पिरिच्युअल एक पर्सन म्हणतो नाही का त्याला, ज्याला आपण बुद्धांच्या भाषेमध्ये बोलतो किंवा ज्याला पारंपरिक आपण जे संघाची जी काय परंपरा म्हणतो, त्यातली असे उच्च असं ते व्यक्तिमत्व आहे. आणि जगाने देखील त्याला मान्यता दिली आहे. आणि त्यांचं जे काम आहे पूज्य उर्गेन संघरक्षितांचं, म्हणजे जगासाठी खूप मोठं काम आहे. जर त्यांच्या आपण जेव्हा मी चिंतन करायला लागलो तेव्हा मला असं जाणवलं, जर भंतेंवरती बोलायचं झालं तर
एक प्रवचन काय किंवा एक व्याख्यान काय, किंवा एक महिन्याचे आपल्याला हे ठेवावं लागेल, व्याख्यान मालिका ठेवावी लागेल, तेव्हा कुठे आपल्याला भंते उलगडायला लागतील. आणि अशा प्रकारे जर पाहायला गेलं तर पूर्ण जगावरती भंतेंचं एक फार मोठं असं ऋण आहे, नाही का. त्यांनी जो काय जर आपण पाहिलं, त्यांची जी शिकवण आहे, त्यांनी जी काही संघाची निर्मिती केलेली आहे, ज्याला आपण म्हणतो की बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नाही का, यांचे जे विजन आहे, या विजनला त्यांनी साक्षात उतरवलेलं आहे. तर जगासाठी त्यांचं ऋण तर आहेच, पण मी चिंतन करत असताना मला असं वाटायला लागलं की जग थोडंसं बाजूला ठेवूया, नाही का. जगाला थोडंसं बाजूला ठेवूया, पण भंतेंचं आपण जसं बाबासाहेब आपले हृदय आहे, नाही का, बाबासाहेब आपलं हृदय आहे. हृदय जर बंद पडलं तर आपण जिवंत राहू शकत नाही. अशा प्रकारे बाबासाहेब आपलं काय हृदय आहे. आणि त्याच प्रकारे खऱ्या अर्थाने जर भंतेंकडे जर आपण पाहिलं, खास करून आपल्या भारतीय बौद्धांच्या चळवळीसाठी, खास करून जे काय आंबेडकरी अनुयायी आहेत त्यांच्यासाठी भंते एक प्रकारचं आपलं रक्त आहे, नाही का. भंते एक प्रकारे आपलं रक्त आहे. आणि ह्या दोन्ही गोष्टीशिवाय माणूस जगू शकत नाही. किंवा किंबहुना मी असं म्हणेल की दोन्ही गोष्टीशिवाय जे काय बाबासाहेबांचे अनुयायी आहेत, ते अनुयायी धम्माचा प्रवास करू शकत नाही, धम्माचा विकास करू शकत नाही. तर अशा प्रकारे जे काय भंतेंचं जे काय महत्व आहे ते खास करून आपल्यासाठी, भारतीय बौद्ध समाजासाठी, बाबासाहेबांच्या अनुयायांसाठी खूप मोठं आहे. आणि मला असं वाटतं की तीच आठवण, ते स्मरण मला वाटतं आजच्या दिनी करावं, असं मला वाटलं. आणि म्हणून मी आज त्या संदर्भातच काही गोष्टी आपल्याशी बोलणार आहे, त्या आठवणी भंतेंच्या आपल्यासोबत शेअर करणार आहे. आणि म्हणून माझा जो आजचा जो विषय आहे, जो आपल्याशी मी शेअर करणार आहे, तो विषय आहे पूज्य उर्गेन संघरक्षितांच्या ऋणानुबंधनात. पूज्य उर्गेन संघरक्षितांच्या ऋणानुबंधात. तर हे पाहत असताना मी 5 मुद्द्यांमध्ये मी जे काही त्यांची जी आठवण आहे ते आपल्यासोबत मी शेअर करणार आहे. त्याच्यामध्ये जो पहिला जो मुद्दा असणार आहे तो म्हणजे की जे काय भंतेंच्या अगोदरची जी काही परिस्थिती होती भारताची, ते म्हणजे भारतात बौद्ध धम्माचं जे काही पुनर्जीवन झालं, नाही का, पुनर्निर्माण झालं, पुनरागमन झालं, त्या संदर्भात मी बोलणार आहे. तो माझा पहिला मुद्दा असणार आहे. आणि दुसरा जो मुद्दा असणार आहे तो म्हणजे पूज्य उर्गेन संघरक्षित यांचा बाबासाहेबांशी आलेला संपर्क, याच्याविषयी मी त्या आठवणीविषयी बोलणार आहे. आणि त्यानंतर माझा तिसरा जो मुद्दा असणार आहे तो म्हणजे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व उर्गेन संघरक्षित यांच्या विचारातील साम्य, नाही का, हा देखील ही पण गोष्ट मी आपल्याशी शेअर करणार आहे. आणि चौथा जो मुद्दा असणार आहे, उर्गेन संघरक्षितांवर बाबासाहेबांच्या कार्याचा व विचारांचा प्रभाव किंवा त्याला आपण म्हणू शकतो की परिणाम. तर ही चौथी गोष्ट मी मांडणार आहे. आणि शेवटची जी बाब आहे, 5वी, ती म्हणजे बाबासाहेब व भंतेंचे कार्य यशस्वी करण्यासाठी आपली जबाबदारी किंवा आपलं कर्तव्य काय. तर अशा प्रकारे ह्या 5 मुद्द्यात मी आजचा जो आपला भंतेंचं स्मरण, भंतेंची आठवण, त्यांची जी काही स्मृती आहे या ठिकाणी मी निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आपल्याला माहित आहे की भारतात बौद्ध धम्माचे जे पुनरागमन झालंय, पुनरागमन केलं, त्याच्यामध्ये जर प्रथम जर कोणाचं नाव येत असेल तर ते म्हणजे अनागारिक धम्मपाल. अनागारिक धम्मपालांनी 1861 साली भारतात बौद्ध धम्माचे पुनर्जीवन केलेलं आहे, हे आपल्या सर्वांना अवगत आहे. आणि बौद्ध धम्माच्या प्रचार व प्रसारासाठी त्यांनी महाबोधी सोसायटीची स्थापना केली. आणि त्यांचं सर्वात जर महत्वाचं कार्य म्हटलं तर त्यांनी बुद्ध गया मुक्तीसाठी आपलं संपूर्ण जीवन काय केलेलं, त्यांनी समर्पित केलेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने भारतात बौद्ध धम्माचं जे पुनरागमन आहे ते अनागारिक धम्मपाल यांनी केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं
तर दुसरे जे ज्याला युगपुरुष म्हणतो, महापुरुष म्हणतो, प्रज्ञावान म्हणतो, प्रकांड पांडित्य पूर्ण असे व्यक्ती आपले ज्याला म्हणू शकतो की आपला जीव की प्राण असे आपले बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाही का यांनी 14 ऑक्टोबर 1956 साली भारतात बौद्ध धम्माचे ज्याला आपण म्हणू शकतो की मोठ्या जोशात पुनरागमन केलं. एक त्याला आपण धम्मक्रांती म्हणतो नाही का. बाबासाहेबांनी धम्मक्रांती केली आणि ह्या बौद्ध धम्माचं त्यांनी काय केलं, पुनरागमन त्यांनी केलं. लाखो भारतीय जे काही ज्याला म्हणू शकतो की अस्पृश्य समाज आहे, त्यांचं जे काही नरकतुल्य जीवन आहे याच्यातून त्यांची काय केली, त्यांनी मुक्तता केली बौद्ध धम्माची दीक्षा देऊन. तर अशा प्रकारे हे जे ज्याला म्हणतो की भारतात खऱ्या अर्थाने हे जे दोन महापुरुष आहेत त्यांनी भारतात बौद्ध धम्माचं पुनरागमन केलं. आता भारतात बौद्ध धम्माचं पुनरागमन झालं, पण त्याला प्रतिसाद देणार कोण, त्याचं स्वागत करणार कोण? आणि जे काय आपण म्हणू शकतो की जे काय वृक्ष आहे, जे बोधी वृक्ष आहे, तो हजारो वर्ष यातून त्या ठिकाणून काय म्हणू शकतो की लुप्त झाला होता. आणि अनागरिक धम्मपालांच्या माध्यमातून असं म्हणूया की त्यांनी काय पुनर्जीवन केलं आणि त्याला खत पाणी घातलं आणि त्याचं काय झालं, आपण म्हणू शकतो की पालवी त्या बोधी वृक्षाला फुटली आणि बाबासाहेबांनी त्या पालवीला नाही का अधिक खत पाणी घालून त्याला पुन्हा ज्याला आपण म्हणू शकतो वाढवण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा आता संगोपन, त्याची वाढ करणार कोण, किंवा हे जे काय बौद्ध धर्माची जी काय लाट निर्माण झाली त्याला वाढवणार कोण, त्याला प्रतिसाद देणार कोण? आणि ते जे तिसरं जे काम आहे, तिसरं जे नाव आहे ते म्हणजे पूज्य उर्गेन संघरक्षित, की ज्यांनी या धम्मक्रांतीला, बाबासाहेबांच्या चळवळीला, ही जी काय बौद्ध धर्माची पुनर्जीवनाची काय पुनर्जीवन जे काय पुनरागमन बौद्ध धर्माचं झालं त्याला प्रतिसाद खऱ्या अर्थाने कोणी दिला असेल ते म्हणजे पूज्य उर्गेन संघरक्षित यांनी. तर आपल्याला माहित आहे की बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 साली बौद्ध धर्माची दीक्षा दिली. बौद्ध धर्माची दीक्षा दिल्यानंतर मला वाटतं अवघ्या 1.5 ते 2 महिन्यात त्यांचं महापरिनिर्वाण झालं. आणि ते महापरिनिर्वाण झाल्यानंतर त्यांचं ते ह्या शरीर रूपाने ह्या जगातून निघून गेल्यानंतर मात्र असं म्हणतात की 10 वर्षानंतर हा जो काय बौद्ध समाज आहे त्याची काय झाली, पिछेहाट सुरू झाली. त्यांनी जे काय पाऊल पुढे टाकलेलं होतं, पुढे जाण्याच्या ऐवजी काय झालं, ते पुन्हा त्यांचं पाऊल मागे मागे पडायला लागलं. त्यांची पिछेहाट झाली आणि जुन्या चालीरीतींकडे काय झाले ते वळू लागले. आणि त्यावेळच्या परिस्थितीमध्ये नाही का बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती, तर त्यावेळेस नाही का जवळजवळ 10 वर्षानंतर असं म्हणतात की अनेक लोक वेगवेगळे त्यांची मतं मांडू लागले. अनेक लोक विद्वान असतील, साहित्यिक असतील, राजकीय पुढारी असतील आणि बाबासाहेबांच्या धर्मांतरावरती आपापली वेगवेगळ्या प्रकारची जी मतं आहेत ती काय मांडू लागली. आणि ती मतं काय झाली, ह्या लोकांना अजून मागे खेचू लागली. म्हणजे त्या अनेक मतांतरामुळे हा जो बौद्ध समाज आहे बाबासाहेबांनी जो काय निर्माण केलेला ते काय झाले, गोंधळून गेले त्या मंतरामुळे. तर अशा प्रकारे गोंधळून गेल्यामुळे जवळजवळ असं म्हणतात की 22 वर्ष धर्मांतराला होऊन धम्मदीक्षा घेऊन तरी देखील इकडचा जो काय भारतीय बौद्ध समाज होता, धर्मांतरित जे काय बौद्ध होते त्यांच्यामध्ये ज्याला आपण म्हणतो की इच्छित असं जे काय परिणाम झाला पाहिजे, इच्छित असा जो काय बदल झाला पाहिजे, इच्छित असं जे काय परिवर्तन झालं पाहिजे ते मात्र पाहायला मिळालं नाही किंवा ते मात्र झालं नाही. आणि जे काय बाबासाहेब बोलले होते की बौद्ध धर्माचा स्वीकार केल्याने तुमचा काय होणार आहे, उद्धार होणार आहे. हे जे काय उद्धार होणाऱ्या जी काय गोष्ट आहे ही मात्र त्या ठिकाणी त्यांची झाली नाही. आणि त्यामुळे काय झालं की त्यांच्यामध्ये नैराश्य पसरलं. आता त्या बाबी झाल्या त्याच्या मी डिटेलमध्ये जाणार नाही, कारण अनेक काही गोष्टी आहेत ते घडण्यापाठीमागे काय नेमकं झालं, बाबासाहेबांनी धर्मांतर केल्यानंतर नेमकं काय घडलं, तर ह्या डिटेलमध्ये मी जाणार नाही. पण
त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने अशा ह्या पडत्या काळामध्ये, अशा ह्या परिस्थितीमध्ये पूज्य भंते उर्गेन संघरक्षित यांनी भारतातील ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्म चळवळीला पुढे नेण्याचं काम त्यांनी काय केलं, हाती घेतलं. आणि नुसतंच हाती घेतलं नाही, तर त्यांच्या ह्या कार्यामुळे असं म्हणू शकतो आपण की ह्या धम्म चळवळीला एक नवचैतन्य किंवा नवसंजीवनी प्राप्त झाली. तर अशा प्रकारे बंधू आणि भगिनीनो, भारतात जे बौद्ध धर्माचं पुनरागमन झालं आणि ह्या पुनरागमनाला भंतेंनी प्रतिसाद दिला आणि त्या ज्याला आपण म्हणतो त्या वृक्षाचं जे काय, बौद्ध धर्माच्या वृक्षाचं जे काय निर्मिती त्या ठिकाणी झाली, त्याचं खऱ्या अर्थाने वाढवण्याचं काम, पालन पोषण करण्याचं काम उर्गेन संघरक्षित यांनी आपल्या खांद्यावरती घेतलं. ही खूप महत्वाची बाब आहे की ज्याचं स्मरण आपण आजच्या दिवशी केलं पाहिजे, त्याची आठवण आपण आजच्या दिवशी केली पाहिजे. आता आपण दुसऱ्या बाबीकडे वळणार आहोत. आता हे सर्व का घडलं, नाही का, भंतेंनी तो प्रतिसाद का दिला, नाही का, त्याच्या पाठीमागे देखील आपण जर पाहायला गेलो तर एक एक गोष्ट आपल्याला ती उलगडत जाईल जर आपण त्या गोष्टीकडे गेलो तर ते म्हणजे आपण जर पाहायला गेलं तर हे घडण्यापाठीमागे एकमेव कारण म्हणजे भंतेंचा बाबासाहेबांशी आलेला संपर्क. जर तो संपर्क बाबासाहेबांशी आला नसता तर कदाचित आज आपल्याला हे चित्र दिसलं नसतं किंवा आज आपणही नसतो आणि संघ देखील अस्तित्वात नसता. तर ही बाब फार महत्वाची आहे. आणि मग बाबासाहेबांशी भंतेंचा संपर्क आला कसा, तर इथे पुन्हा एक नोंद ठेवण्याची सारखी अशी एक बाब आहे. ते म्हणजे अनागारिक धम्मपालांनी ज्या महाबोधी सोसायटीची स्थापना केली, त्या महाबोधी सोसायटीच्या माध्यमातून जे काय निघणारं जे काय पत्रक आहे, जे काय मासिक आहे, त्याचे भंते संपादक झाले होते, त्याचे भंते संपादक होते. ही जी काही शृंखला आहे, ही जी काही लिंक आहे, ही देखील आपल्याला चिंतन करावं लागेल. त्याचं आपल्याला ज्याला म्हणतो एक प्रत्येक गोष्टीमध्ये एक स्पार्क आहे, नाही का, प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी आहे जे अनागरिक धम्मपालापासून निर्माण झालं आणि भंतेंपर्यंत ते आलेलं आहे. तर महाबोधी जी काय पत्रिका आहे, त्या महाबोधी पत्रिकेमध्ये बाबासाहेबांनी जो काय लेख, बाबासाहेबांचा जो काय लेख प्रकाशित झाला होता, ज्याला आपल्याला माहित आहे भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्माचे भवितव्य, आणि हा लेख भंतेंच्या वाचनात आला आणि भंते त्या लेखामुळे खूप प्रभावित झाले. आणि त्या प्रभावित झाल्यामुळे त्यांनी बाबासाहेबांशी काय केला, पत्रव्यवहाराच्या माध्यमातून त्यांनी संपर्क साधला आणि बाबासाहेबांनी देखील पत्रव्यवहाराच्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क साधला. तर ही एक पहिला ज्याला आपण म्हणू शकतो की भंतेंचा बाबासाहेबांशी आलेला संपर्क. आणि मग त्यानंतर आपण पाहतो, त्याच्या मी डिटेलमध्ये जाणार नाही, पण त्याच्यानंतर असं म्हणतात की पुढे बाबासाहेबांशी त्यांच्या जवळजवळ प्रत्यक्ष 3 भेटी झाल्यात, नाही का. आणि त्या 3 भेटीमध्ये जेव्हा बाबासाहेबांशी भंतेंच्या 3 भेटी झाल्या आणि त्या 3 भेटीमध्ये तर बाबासाहेब काय त्यांच्याशी बोलले असतील, तर त्यांनी धम्म प्रचाराच्या बाबतीत त्यांच्या काही असलेल्या ज्या काही वेगवेगळ्या कल्पना आहेत, ह्या त्यांनी भंतेंबरोबरती शेअर केल्या, ह्या त्यांनी भंतेंबरोबरती ह्या विषयावरती त्यांनी चर्चा केली. तर अशा माध्यमातून भंतेंचा बाबासाहेबांशी संपर्क झाला. आणि आता हे संपर्क होण्याचं माध्यम काय, नाही का, भंते बाबासाहेबांशी का आकर्षित झाले, त्या ज्याला आपण म्हणू शकतो की महाबोधी सोसायटीच्या पत्रकामधून जे काही बाबासाहेबांचं लिखाण आलं आणि भंतेंनी त्याला प्रतिसाद दिला. हा प्रतिसाद त्यांनी का दिला, त्याला कारण असं आहे की प्रतिसाद माणूस तेव्हाच देतो की जेव्हा आपली जी मतं आहेत ती एकमेकांशी काय होतात, जुळली जातात. आणि भंते आणि बाबासाहेबांचं जे काय मत आहे किंवा बाबासाहेब आणि भंतेचं जे काय विजन आहे, त्या ठिकाणी असं म्हणू शकतो ते काय झालं, एकमेकांप्रती काय झालं की ते निर्माण झालं. आणि हा जो त्यांच्यामध्ये जे काय साम्य आहे, एक मताचं म्हणा, विचारांचं म्हणा, त्या अर्थाने त्यामुळे भंते बाबासाहेबांकडे काय झाले, आकर्षित झाले. आणि ते जे आहे ते आपण पाहणार आहोत की बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व उर्गेन संघरक्षित यांच्या विचारातील साम्य. आता काय त्यांच्या विचारातील साम्य आहे, तर ते आपण
ह्या ठिकाणी आपण स्मरण करूया. खऱ्या अर्थाने जर भंतेंचे स्मृतिदिन संपन्न करायचा असेल तर बाबासाहेब शिवाय तो संपन्न होऊ शकत नाही. म्हणजे असं म्हणू शकतो की त्या अशा दोन मूर्ती आहेत की त्याला आपल्याला वेगवेगळं करू शकत नाही. तर ते आपल्याला आता ह्या त्यांच्या साम्य याच्यावरून आपल्याला दिसून येईल. तर काय साम्य आहे, तर दोघांच्याही बऱ्याच गोष्टीमध्ये एकमत होते. बाबासाहेब आणि भंते यांच्यामध्ये बऱ्याच गोष्टीमध्ये एकमत होते. तर ते कसं, तर पारंपरिक बौद्ध धर्माच्या कोणत्याही संप्रदायात अडकता कामा नये असं दोघांचं नाही का एकमत होतं. दोघांचाही विचार सारखाच होता. त्याचप्रमाणे आधुनिक काळाला साजेल नाही का, आधुनिक काळाला साजेल परंपरेने जे काही सांगितलं असेल नाही का, ते आताच्या काळाला काय लागू पडतं, ते कोणत्या भाषेमध्ये आलं पाहिजे, कशा पद्धतीने त्याला लागू केलं पाहिजे ह्या आधुनिक युगामध्ये. आणि ती जी गोष्ट आहे ती भंते आणि बाबासाहेबांमध्ये त्या विचारांविषयी साम्य होतं. त्याचप्रमाणे जी काही परंपरा आहे नाही का, त्या परंपरेला मानण्यापेक्षा आचरणाला श्रेष्ठ समजावं नाही का, आचरणाला महत्व द्यावं. ह्या गोष्टीसाठी दोघांचं देखील मतामध्ये किंवा एकसारखेपणा दोघांच्या विचारांमध्ये आपल्याला दिसतो. तसेच जे उपासक आहेत आणि भिक्षू आहेत या सर्वांसाठी भगवान बुद्धांच्या धम्माची शिकवण सारखीच आहे. आपण पाहतो की जे काय पारंपरिक बौद्ध धर्म काय सांगतो की भिक्षू हेच खरे भगवान बुद्धांचे शिष्य आहेत किंवा भिक्षूंनीच बौद्ध धर्माचं आचरण केलं पाहिजे. आणि जे काय उपासक आहे, उपासकांनी काय केलं पाहिजे, फक्त काय केलं पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे. किंवा भिक्षू श्रेष्ठ आहेत आणि जे काही उपासक आहेत ते कनिष्ठ आहेत. तर अशा प्रकारची जी काही विचारधारा आहे अजूनही आपण पाहतो की उपासकांनी खाली बसावं आणि भिक्षूंनी वरती बसावं. ही जी काही गोष्ट आहे ती बाबासाहेबांनी पण नाकारली आणि भंतेंनी देखील नाकारली. तर ते काय म्हणतात की भगवान बुद्धांची शिकवणीमध्ये असा काही फरक नाही आहे. तर भगवान बुद्धांनी जी काही शिकवण दिली ती अखिल मानवासाठी दिली नाही का. दुःखमुक्तीचा जो मार्ग आहे तो अखिल मानवासाठी दिली. मग त्याच्यामध्ये भिक्षू आहेत, त्याच्यामध्ये उपासक आहेत, त्याच्यामध्ये सर्वसामान्य जे बौद्ध नसतील ते देखील लोक आहेत. तर अशा प्रकारचा जो काय जी सारखेपणा आहे दोघांच्या विचारामधला हे देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. त्याचप्रमाणे दुसरा एक विचाराचं साम्य जर आपण पाहिलं तर भिक्षूंनीच धम्मदीक्षा दिली पाहिजे, भिक्षूंनीच बौद्ध धर्माची दीक्षा दिली पाहिजे. ही जी गोष्ट आहे दोघांनी पण नाकारली, बाबासाहेबांनी पण नाकारली आणि भंतेंनी पण नाकारली. याचं जर जिवंत उदाहरण द्यायचं असेल तर 14 ऑक्टोबर 1956 साली बाबासाहेबांनी लाखो अनुयायी जे होते त्यांना कोणी दीक्षा दिली, बाबासाहेबांनी दिली. आणि आज आपण पाहायला गेलं तर भंतेंनी काय केलं, आज आपल्यासारखे जे काही धर्मचारी घडले त्यांना दीक्षा कोणी दिली, भंतेने दिली. आज जे काय आपल्यातलेच लोक जे आहेत, जे गृहस्थी लोक आहेत, जे आज उपाध्याय आहेत नाही का, आचार्य आहेत, ते आपल्याला दीक्षा देतात. आपण जे काही धम्मचार्य आहोत ते जे काही आपले धम्ममित्र आहेत त्या धम्ममित्रांना आपण काय करतो, दीक्षा देतो. किंवा कोणाला देखील दीक्षा देण्याचा अधिकार जो आहे तो आपल्याला आहे. म्हणजे बाबासाहेब आणि भंतेंना काय सांगायचं या ठिकाणी की जो कोणी आचरणशील व्यक्ती असेल, ज्याने त्रिरत्नांना प्रामाणिकपणे शरणगमन केलं असेल, असा कोणताही व्यक्ती काय धम्मदीक्षा देऊ शकतो. आणि ही गोष्ट आपल्याला माहित आहे की दोघांमध्ये देखील हा सारखेपणा आपल्याला जाणवतो. नंतरची जी गोष्ट आहे ते म्हणजे बौद्ध भिक्षू हा पुरोहित नसून तो काय आहे, लोकांचा सेवक, मार्गदर्शक आणि तो मित्र आहे. बाबासाहेबांचं म्हणणं काय, बौद्ध भिक्षू जो आहे तो पुरोहित नाहीये, तर तो लोकांचा कोण आहे, मार्गदर्शक आहे, तो मित्र आहे, त्याचा सेवक आहे. आणि भंतेंचा देखील आपण विचार पाहिले तर भंतेंनी जे काय आज आपण जे काय निर्माण केलेला जो संघ आहे तो भंतेंचा संघ देखील कल्याण मित्रतेवरती आधारित आहे. तिथे कोणत्याही प्रकारचा गुरु नाही काय, कोणी असा गुरु आहे, कोणी श्रेष्ठ आहे नाही का, उच्च आहे आणि कनिष्ठ आहे, किंवा आपण कोणी पुरोहित नाही. या ठिकाणी आपण बसलेले जे काही धम्मचारी आहोत या ठिकाणी आपण कोणी मालक नाही आहोत आपण नाही का, किंवा आपली काही पद प्रतिष्ठा नाही आहे. तर आपण कोण आहोत, तर आपण एक ज्याला आपण म्हणतो की आपण दशशील उपासक आहोत आणि बोधिसत्वाचा आपला आदर्श आहे नाही का. आणि त्या अर्थाने आपण लोकांचे कोण आहोत, आपण सेवक आहोत, आपण लोकांचे मार्गदर्शक आहोत, लोकांचे आपण कल्याण मित्र आहोत.
तर ही गोष्ट देखील आपल्याला दोघांच्या विचारामध्ये आपल्याला साम्य जाणवण्यास दिसते. आणि नंतरची सर्वात महत्वाची गोष्ट बनते आणि बाबासाहेबांमधली, आता हे सर्व जे आहे या ठिकाणी जी काही विचार प्रणाली आहे ती ठीक आहे, पण हे घडणार कसं? हे घडणार कसं? तर बाबासाहेब काय म्हणतात, हे जर घडवायचं असेल तर आवश्यकता वाटल्यास तर आपल्याला नवीन संघाची निर्मिती करावी लागेल. नवीन संघाची निर्मिती करावी लागेल. आणि आपल्याला माहित आहे त्यासाठीच बाबासाहेबांनी भारतीय बौद्ध महासभेची स्थापना केली. जर आपण त्याची जर कलम वाचली तर आपल्याला त्या कलम वाचताना आपल्याला ती गोष्ट जाणवेल की त्यांनी बौद्ध महासभेची जी काय स्थापना केली ती ह्याच कारणासाठी केली की त्यांचा जे काय विचार आहे, त्यांचं जे काय विजन आहे त्या दृष्टीने हा जो भारतीय बौद्ध महासंघ आहे तो काम करेल. आणि आपल्याला माहित आहे पूज्य उर्गेन संघरक्षित यांनी नाही का ह्याच कारणासाठी जे काय बाबासाहेबांचं विजन आहे त्यासाठीच नव्या संघाची निर्मिती केली, ती म्हणजे त्रिरत्न बौद्ध महासंघ. आणि ह्या त्रिरत्न बौद्ध महासंघ जेव्हा भंतेंनी निर्माण केला तो देखील बाबासाहेबांच्या विचारावरती आधारित आहे. बाबासाहेबांना काय वाटत होतं की संघ कसा असावा, तर जागतिक संघ असावा. बौद्ध संघ कसा असावा, जागतिक दर्जाचा असावा. आणि तीच गोष्ट भंतेंच्या बाबतीत देखील आपण जर पाहिली तर भंतेंचं देखील तेच विजन होतं. आणि त्यांनी जागतिक संघ हा जो आपला संघ आहे त्रिरत्न बौद्ध महासंघ हा फक्त भारतापुरता मर्यादित नाहीये, नाही तर संपूर्ण जगामध्ये त्याची जी नाही का पालवी आहे म्हणा, त्याचे शाखा म्हणा, त्या काय झालेल्या पसरल्या आहेत. तर अशा प्रकारे हा देखील जो विचार जर आपण पाहिला तर दोघांचाही एकसारखा आहे नव्हे, तर त्याच्यासाठी दोघांनी देखील तशा प्रकारची निर्मिती केलेली आपण पाहत आहोत. पण दोघांनी जर आपण पाहायला गेलं तर नवीन प्रकारचा संघ व नवीन प्रकारचा धम्मसेवक घडविण्यावरती भर दिला. आपण भंतेंना पाहिलं किंवा बाबासाहेबांना पाहिलं तर त्यांना काय करायचं होतं की नवीन प्रकारचा जो काय धम्मसेवक आहे, नवीन प्रकारचा संघच्या माध्यमातून नवीन प्रकारचा धम्मसेवक घडवण्यावरती त्यांनी भर दिला. आणि हे घडवत असताना त्यांनी सर्वात महत्वाची जी केंद्रबिंदू आहे, सर्वात महत्वाची बाब जी आहे ती म्हणजे शरणगमनाला त्यांनी महत्व दिलं, नाही का. जे शरणगमन केंद्रस्थानी असलं पाहिजे, शरणगमन केलेल्याचा तो संघ असला पाहिजे. मग त्या संघामध्ये कोणी असेल, उपासक असेल, भिक्षू असतील, नाही का, कोणी असेल, पण त्यांनी काय केलं पाहिजे, त्रिरत्नांवरती शरणगमन केलेलं पाहिजे. तर अशा प्रकारच्या दोघांचं देखील या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर विचारामध्ये साम्य आपल्याला दिसतंय. भंते आणि बाबासाहेबांच्या जीवनाकडे आपण जर पाहिलं तर दोघांच्याही जीवनाचा जर कार्याचा जर पाया जर पाहिला तर तो म्हणजे काय आहे, बौद्ध धम्माची शिकवण. त्यांचं जे काही जीवन घडलं, बाबासाहेबांचं जीवन जे घडलं आपण पाहिला तर लहानपणीच बाबासाहेब भगवान बुद्धांच्या संपर्कात आले. त्या आपल्या सर्वांना इतिहास माहित आहे. केळुसकर गुरुजींनी त्यांना पुस्तक दिलं, चरित्र दिलं आणि बाबासाहेबांचं जीवन संपूर्ण बदलून गेलं. नव्हे तर त्यांच्या जीवनाचा जे काय ज्याला म्हणतो पाया आणि कळस म्हणजे भगवान बुद्धांचा धम्म आहे, भगवान बुद्धांचं व्यक्तिमत्व आहे. आणि बाबासाहेबांचं जीवन देखील त्या पायावरतीच उभं राहिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि भंतेंच्या बाबतीत देखील आपल्याला जर पाहिलं तर भंते देखील लहानपणीच बौद्ध धम्माच्या संपर्कात आले. काहीतरी 14-15 वर्षाचे असताना ते बौद्ध धम्माच्या संपर्कात आले आणि स्वतःला ते बौद्ध मानू लागले. आणि तिथून ज्याला म्हणतो ती जी काय थिनगी त्यांच्यामध्ये पेटली गेली. तर आज आपण पाहतो त्या छोट्याशा जी काय थिनगी आहे त्याचा काय झाला, ज्याला प्रज्ञेचा, ज्याला आपण म्हणतो शिलाचरणाचा जो काही ज्वाला या ठिकाणी निर्माण झाला. आपण पाहतो की त्रिरत्न बौद्ध महासंघाचे ते संस्थापक आहेत. एवढंच नव्हे तर ते जागतिक असे बौद्ध विद्वान आहेत, जागतिक असे स्पिरिच्युअल ते काय पर्सन आहेत. आणि आपण जर त्यांच्या मी त्याच्या डिटेलमध्ये जाणार नाही, जर त्यांची जर आपण लिखाणाचं साहित्य पाहिलं, कोणकोणती त्यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत त्याच्याकडे जर पाहिलं तर आपल्याला त्याची प्रसिद्धी येईल. आणि आपल्याला ती काही सांगण्याची गरज नाही, कारण आपण सर्व त्रिरत्न बौद्ध महासंघाचे आपण धम्मचारी आहोत, धम्मचारीने आहोत, आपण मित्र आहोत. तर आपल्याला माहित आहे की आपण जे काय घडत आहोत तर भंतेंनी जो काही धम्म आत्मसात केला त्याच्या पायावरतीच आपली जी काय जीवनाची वाटचाल आहे धम्माची ती आपली चाललेली आहे. आणि दुसरं एक साम्य आहे दोघांच्या बाबतीत, ते म्हणजे दोघांनी बोधिसत्वाचा आदर्श दिला, नाही का. बाबासाहेबांनी देखील बोधिसत्वाचा आदर्श दिला
आणि भंतेने देखील आपल्याला काय सांगितलं, आपला आदर्श काय, बोधिसत्वाचा आदर्श आहे. आपल्याला हिमालयामध्ये जाऊन साधना करायची नाहीये, नाही का. तर आपल्याला काय करायचं आहे, तर आपलाही विकास करायचा आहे आणि इतर जे आपल्यासारखे जे इतर लोक आहेत तर त्यांना देखील आपल्याला मदत करायची आहे. हा जो काय बोधिसत्वाचा वारसा आहे तो बाबासाहेबांनी दिला आणि तोच वारसा आपण पाहतो की भंतेनी आपल्यापर्यंत आणलाय. तर ही गोष्ट देखील दोघांच्या विचारामध्ये आपल्याला साम्य पाहायला मिळते. आणि आपण पाहायला गेलं तर सर्वात महत्वाची गोष्ट तर दोघांच्या साम्य याच्यामध्ये पाहायला मिळेल. विचाराचं साम्य तर आहेच, पण दुसरं एक साम्य आहे की पूज्य उर्गेन संघरक्षित यांनी जी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली ती महास्थवीर उ चंद्रमणींच्या हस्ते घेतली आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील बौद्ध धम्माची दीक्षा त्यांच्याच हस्ते घेतली. हे देखील आपल्याला योगायोग पाहायला मिळेल. आपण चिंतन केलं पाहिजे की हे कसं असतं, नाही का. ज्याला एक लिंक आपण विचार केला. दुसरे एक मला या गोष्टीविषयी बोलायचं आहे की भंतेंचं जे व्यक्तिमत्व होतं, नाही का, एक आचरणशील भिक्षू, नाही का, एक ज्याला म्हणतो अभ्यासू भिक्षू, हे जे व्यक्तिमत्व होतं त्या प्रति बाबासाहेब आकर्षित झाले होते आणि बाबासाहेबांनी त्यांना विनंती केली होती की तुम्ही जे काय धर्मांतर आहे 14 ऑक्टोबर 1956 साली होणार त्याचं नेतृत्व तुम्ही करा. हा, आणि आमचे जे काय लाखो अनुयायी आहे किंवा मला तुम्ही काय करा, बौद्ध धम्माची दीक्षा द्या. मला कधी कधी असं वाटतं ते घडलं असतं तर बरं झालं असतं. आजचं चित्र काय वेगळंच असतं, नाही का. म्हणजे आज जे काय आजचं चित्र जे असतं ते खूप वेगळं असतं. जर भंतेंनी जर दीक्षा दिली असती काय असतं आज, नाही का. आणि म्हणजे खरंच पण भंतेंचं हे पहा तुम्ही मोठेपण, भंते तेवढेच विनम्र होते. त्या ठिकाणी भंतेंचा मला विनम्रपणा खूप जाणवतो की त्यांनी विनम्रपणे बाबासाहेबांना काय केलं, नकार दिला की नाही बाबासाहेब, की माझ्यापेक्षा देखील काय आहेत ज्येष्ठ लोक आहेत की त्यांच्या हस्ते तुम्ही बौद्ध धम्माची दीक्षा घ्या आणि त्यांनीच उ चंद्रमणींचं नाव त्यांना सुचवलं. फार महत्वाची आहे आणि आपल्यासाठी ती खूप महत्वाची आहे. मी तर सांगतो की भंतेंचं जे काय व्यक्तिमत्व आहे किंवा भंते आपल्यासाठी जगापेक्षा आपल्यासाठी खूप जवळचे आहेत, नाही का. आणि म्हणूनच मी म्हटलं, नाही का, बाबासाहेब हृदय आहेत तर भंते आपले काय रक्त आहेत. अशा प्रकारे आपल्या जीवनात भंतेंचं खूप मोठं असं स्थान आहे. तर अशा प्रकारे हे जे काही विचाराचं साम्य आहे भंते आणि बाबासाहेबांचं, हे आपण पाहण्याचा प्रयत्न केला. आता हे जे विचारांचं साम्य आहेच, नाही का, पण आपण पाहायला गेलं तर बाबासाहेबांचा काळ आणि नाही का, बाबासाहेबांचा काळ म्हणजे तो असा होता की ते खूप मोठ्या शिखरावरती होते, पर्वतासारखे उच्च असे होते. आणि भंतेचा जो तो काळ होता तो कसा होता, ज्याला म्हणू शकतो की सुरुवात होती त्यांच्या धम्म चळवळीला, सुरुवात होती त्यांच्या जीवनाला, सुरुवात होती. पण बाबासाहेबांचा काळ म्हणजे बाबासाहेब त्यावेळेचे त्यांचं व्यक्तिमत्व कसं होतं, एखाद्या हिमालय पर्वतासारखे होते. आणि निश्चितच या हिमालय पर्वताकडे भंते आकर्षिले झाले, त्यांच्या विचाराकडे भंते आकर्षित झाले. आणि मग बाबासाहेबांशी जे काय त्यांच्या भेटी झाल्या, भंतेंच्या ज्या काय भेटी झाल्या, त्यांच्या भेटीचा, त्यांच्या विचारांचा भंतेंवरती खूप मोठा परिणाम झाला. आणि तो परिणाम त्याच्याविषयी आपण थोडक्यात पाहणार आहोत. तर बाबासाहेबांचे जे काय क्रांतिकारी विचार आहेत, नाही का, त्या क्रांतिकारी विचारांचा भंतेच्या मनावरती खूप असा प्रभाव झाला. त्यांचे जे क्रांतिकारी विचार आहेत त्यांच्या मनात काय खोलवर असे काय म्हणतो रुजले गेले. आणि खास करून असं म्हणतात, जेव्हा बाबासाहेबांनी धर्मांतर केलं आणि धर्मांतरानंतर जी काय बाबासाहेबांची भंतेंची जी काय भेट झाली, नाही, आणि त्या भेटी दरम्यान जे काय भंतेंशी बाबासाहेबांनी जी काय हितकूच केली, पुढे त्यांची जी काय वाटचाल आहे, नाही का, की पुढे काय करायचंय, त्यांच्या काय योजना आहेत बौद्ध धर्माविषयीच्या, पुढच्या वाटचालीविषयी, आणि त्यांची काय असलेली खंत म्हणा, जी काय त्यांच्यामध्ये जे जवळजवळ असं म्हणतात की 2 तास बाबासाहेबांशी ते बोलत होते. त्यांची प्रकृती ठीक नसताना बाबासाहेब भंतेंशी बोलत होते. काय साधी गोष्ट नाहीये, नाही का. जेव्हा बाबासाहेब भंतेंशी बोलतात तर काय त्यांचं नातं असेल हे आपण काय म्हणू शकतो, आपण अनुभवू शकत नाही, ते त्यांनाच माहित आहे. आणि जणू काय असं म्हणू शकतो की बाबासाहेब एक प्रकारे काय करतायत की त्यांचं जे काम आहे, त्यांचं जे काय राहिलेलं काम आहे, एक प्रकारे ते त्यांना काय करतात, सुपूर्द करतात की मला हे करायचंय पण मी आता करू शकत नाही. ही जी काय भावना आहे ही भंतेंनी त्या ठिकाणी जाणली आणि त्यांचा असं म्हणू शकतो भंतेंचा त्यांच्या त्या भेटीचा त्यांच्यावरती खूप असा परिणाम झाला.
नाही का, त्यांनी ती गोष्ट जाणवली की बाबासाहेबांना नेमकं काय म्हणायचं आहे. त्यांचा जो समाज आहे, ज्या नरकतुल्य अवस्थेमध्ये जीवन जगत होता, ज्या दुःखामध्ये त्यांचा समाज आहे, तर त्या दुःखाची भंतेंना जाणीव झाली बाबासाहेबांच्या माध्यमातून. आणि त्या दुःखातून त्यांना जर बाहेर पडायचं असेल तर जो काय बाबासाहेबांनी धर्मांतराचा मार्ग अवलंबलाय त्याचं महत्व देखील त्या भेटीमध्ये काय झालं, भंतेंना जाणवलं. आणि भंतेंवरती त्या विचाराचा खूप मोठा असा प्रभाव पडला. मग आपल्याला माहित आहे की त्याच्यानंतर लगेचच बाबासाहेबांचं 6 डिसेंबर 1956 साली त्यांचं निधन झालं. त्यांचं महापरिनिर्वाण झालं. आणि महापरिनिर्वाण झाल्यानंतर आपल्याला हे माहित आहे की भंते त्यावेळेस या ठिकाणी नव्हते. त्यांचा जो काही नियोजित कार्यक्रम होता, जो बौद्धजन सभा आहे, त्यांचं त्यांना निमंत्रण होतं नागपूर ठिकाणी प्रवचनाचं. आणि त्यासाठी भंते ऑलरेडी नागपूरला गेले होते. आणि त्या नागपूरला गेल्यानंतर माघारी बाबासाहेबांचं या ठिकाणी काय झालं, महापरिनिर्वाण झालं. आणि ती खबर त्या ठिकाणी नागपूरला पोहोचली. आणि बाबासाहेबांचं निधन झाल्यामुळे भंतेंना मोठं, ज्याला म्हणतो की भंते खूप हे झाले, स्तब्ध झाले. त्यांची खूप जीवाची घालमेल झाली की त्यांना काही, बाबासाहेबांना खूप काही करायचं होतं नाही का. बाबासाहेबांचं जे काही विजन होतं, जर बाबासाहेबांना असं आपण म्हणू शकतो की जर काही वर्ष लाभले असते तर आताचं जे काही चित्र आहे ते वेगळंच असतं. आणि भंते इकडे जायला निघाले. बाबासाहेबांच्या जे काय निर्वाणाचं जे काय आपण म्हणू शकतो अंत्ययात्रा आहे त्याला जायला निघाले. पण त्या जो काय बौद्धजन जे सभा आहे त्यांनी त्यांना विनंती केली की भंते तुमचं इथे थांबणं आवश्यक आहे. कारण हा जो समाज आहे नाही का, आज जे काय दुःखाचं डोंगर त्या समाजावरती कोसळलाय, सर्व समाज काय झाला होता, गलितग्रात झाला होता, दुःखाने अतिशय वेडापिसा झाला होता. त्यांचं सांत्वन तुम्हीच करू शकता. आणि ती गोष्ट भंतेंनी जाणली नाही का. आणि मग त्यांनी ओळखलं की नाही, माझं इथे थांबणं महत्वाचं आहे. आणि भंते बाबासाहेबांच्या अंत्ययात्रेला न जाता ते नागपूर मुकामी त्या ठिकाणी थांबले. आणि असं म्हणतात जवळजवळ त्यांनी 40 प्रवचनं दिली. प्रवचनं दिली आणि 30,000 लोकांना त्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा दिली त्या ठिकाणी. आणि असं म्हणतात एका रात्रीमध्ये त्यांनी 17 प्रवचनं नॉनस्टॉप दिली. ही काय साधी सुधी गोष्ट नाही. आणि तो जो माहोल आहे, जो काय भंतेंनी त्यावेळेस पाहिला, बाबासाहेब गेल्यानंतर नागपूरचा जो काय माहोल पाहिला, जर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म हे जर पुस्तक वाचलं तर आपल्या अंगावर देखील शहारे येतील. तो जो काय त्या माहोलचं जे काय भंतेंनी जे काय वर्णन केलं की ते काय अनुभवत होते नाही का. आणि असं भंते म्हणतात की तिथून मला काहीतरी मिळत होतं नाही का, मला काहीतरी ऊर्जा मिळत होती, मला काहीतरी प्रेरणा मिळत होती की मला हे काम करायचंय. मला नाही का जे काय बाबासाहेबांचं राहिलेलं जे काय स्वप्न आहे, बाबासाहेबांनी जी काय माझ्या खांद्यावर जबाबदारी दिली ती मला दिलेली आहे. आणि तो जो गाडा आहे तो मला पुढे न्यायचा आहे. आणि असं म्हणू शकतो की तिथेच ती वचनबद्धता नागपूर या ठिकाणी भंतेंनी अंतःकरणातून ती दिली. आणि आपल्याला माहित आहे त्याच्यानंतर मग भंतेंनी स्वतःला ह्या चळवळीसाठी, बाबासाहेबांच्या चळवळीसाठी स्वतःला काय केलं, त्यांनी झोकून दिलं, पूर्णपणे समर्पित केलं. भंतेंचं जे काय धम्मप्रचार करायचे भंते, तर असं म्हणतात कधी ते रिक्षा सायकल असायची, त्या रिक्षा सायकलने जायचे, कधी स्वतः सायकल चालवायचे, तर कधी पायी देखील ते प्रवास करायचे. तर अशा प्रकारे त्यांनी काय केलं, बौद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी खूप असं मोठं योगदान दिलं. एवढंच नव्हे तर जे काय नवदीक्षित आहेत नाही का, जे काय नवीन धर्मांतरित झालेले जे काय बाबासाहेबांचे अनुयायी आहेत, त्यांचं दुःख दूर करण्यासाठी जे जे काही त्यांना शक्य होईल, जे जे काही करता येईल, ती गोष्ट भंतेंनी केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि नंतर ह्या मधल्या कालखंडामध्ये बाबासाहेब गेल्यानंतर जसं मी अगोदर सांगितलं नाही कशा प्रकारे जी काय बाबासाहेबांनी जी काय धम्मक्रांती निर्माण केली होती ती कशी कशी मागे आली नाही. आणि तो भंतेंना अनुभव आला या इकडच्या परिस्थितीला. आणि त्यांना जाणवलं की मला आता याच्यामध्ये थांबून फायदा नाही. तर बाबासाहेबांची जर धम्मक्रांती गतिमान करायची असेल तर मला आता इथे थांबता कामा नये. कारण इथे काय बाबासाहेबांची धम्मक्रांती गतिमान होणार नाही. तर मलाच काहीतरी प्रयत्न करावा लागेल, मलाच काहीतरी करावं लागेल. आणि म्हणून त्यांनी नव्या धम्म चळवळीची उभारणी करण्याची काय केले, त्यांनी निश्चय केला नवी धम्म चळवळ निर्माण करण्याचा. आणि आपल्याला माहित आहे की बाबासाहेबांना अनुरूप, त्यांच्या विचाराशी अनुकूल अशी त्रिरत्न बौद्ध महासंघाची त्यांनी काय केली, स्थापना केली. त्याची त्यांनी
निर्मिती केली. तर बंधू आणि भगिनींनो, की मला या ठिकाणी हेच सांगायचं आहे की जे काही त्रिरत्न बौद्ध महासंघ आज आपल्याला दिसतोय, नाही का, त्याचं जे काय रूप दिसतं, नाही का, भंते आपल्याला दिसतात, पण भंतेच्या आतमध्ये, नाही का, तो मारुती असा हे फाडतो आणि राम दिसतो. तर भंत्यांचं जर हृदय हे केलं तर तिथे आपल्याला कोण दिसतील? बाबासाहेब दिसतील. आणि त्याच्यातून आणि बाबासाहेब आहेत, त्या बाबासाहेब दिसतील आणि आपण कोण आहे? त्यांचे अनुयायी आहोत. म्हणजे आपलं आणि भंतेंचं रिलेशन किती आहे? आपलं आणि भंतेचं जगामध्ये जे काय त्यांचे अनुयायी असतील, भंतेंचे धर्मचारी असतील किंवा इतर सहाय्यक वर्ग असेल, त्यांच्यापेक्षा आपलं नातं किती आहे? भंतेंच्या खूप जवळचं आहे, नाही का, खूप म्हणजे खूप जवळचं आहे. आपलं नातं भंतेंचं जिव्हाळ्याचं नातं आहे, नाही का, ज्याला आपण म्हणतो की बंधुत्वाचं नातं आहे. भंते आपल्यासाठी खूप असं जवळचे आहेत. तर अशा प्रकारे हे जे काय भंतेने जे काय केलेलं काम आहे, नाही का, तर याच्याकडे जर पाहिलं तर त्यांनी एक प्रकारे आपल्याला काय केलेलं आहे? ऋणी केलेलं आहे, नाही का. आपण त्यांच्या ऋणामध्ये आहोत, आपण त्यांच्या ऋणानुबंधात आहोत आणि ते ऋण आपण काही केलं तरी फेडू शकत नाही. तर मग ते ऋण फेडायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? ते ऋण फेडायचं असेल भंतेंचं आणि बाबासाहेबांचं, जर ऋण फेडायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? तर असं म्हणतात, आणि भंते आणि बाबासाहेबांचेच विचार आहेत, की आपल्याला जर खऱ्या अर्थाने ही जी काही धम्मक्रांती आहे ती जर आपल्याला यशस्वी करायची असेल तर आपल्यामध्ये खऱ्या अर्थाने परिवर्तन झालं पाहिजे. काय? आपल्यामध्ये खऱ्या अर्थाने परिवर्तन झाले पाहिजे. जी काय बाबासाहेबांनी जी काय धम्मक्रांती निर्माण केलेली आहे ती धम्मक्रांती बाहेर नाही आहे, तर कुठे निर्माण झाली पाहिजे? आपल्यामध्ये ती निर्माण झाली पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने ती धम्मक्रांती यशस्वी होईल. आणि आपल्या जीवनाच्या प्रत्येक अंगात ती क्रांती उतरली पाहिजे, जी भंतेंनी आणि बाबासाहेबांनी जी काय बाबासाहेबांनी धम्मक्रांती केली आणि भंतेंनी त्याला जो काय प्रतिसाद दिला, त्याला जर पुढे न्यायचं असेल तर आपल्या प्रत्येक अंगामध्ये ती क्रांती आपण काय केली पाहिजे? निर्माण केली पाहिजे. एवढंच नव्हे तर आपला स्वतःचा पुनर्जन्म होऊन आपण नवीन जीवन जगत असू अशा प्रकारचा आपल्यामध्ये आपण विकास केला पाहिजे. अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आपण विकसित केलं पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने ही जी काय धम्मक्रांती आहे जी काय बाबासाहेबांनी निर्माण केलेली आहे आणि भंतेंनी त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या माध्यमातून जी आपल्यासमोर ठेवलेली आहे. तर बंधू आणि भगिनींनो, आता एकाच क्षणामध्ये मी ह्या माझ्या जे काय ज्याला आपण म्हणू शकतो प्रवचन मी नाही म्हणणार, पण जे काय भंतेंचं जे काय स्मरण आहे आणि बाबासाहेबांचं जे काय स्मरण आहे या ठिकाणी ठेवलेलं आहे ती मी संपवणार आहे. तर जे काय भंतेंचं जे काव्य आहे, नाही का, आता मी माझा जो विषय आहे तो विषय काय म्हटलंय? पूज्य उर्गेन संघरक्षितांच्या ऋणानुबंधात. तर भंते संघरक्षितांचंच काव्य आहे आणि त्या शेवटच्या काव्यामध्ये भंते काय म्हणतात? म्हणजे भंतेनी एवढं काही महान कार्य केलेलं आहे, खूप कार्य केलंय, पण भंते या ठिकाणी देखील काय करतात की खूप नम्र आहेत, मी खूप काय केलंय असं म्हणत नाही. आणि ते काव्यामध्ये काय म्हणतात? जरी हे ऋण निर्देश परिपूर्ण नसेल तरी ते सखोल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पुरेसे आहेत, नाही का. जे काय भंतेंनी जे काय कार्य केलंय ते परिपूर्ण नाही आहे, पण तरी देखील आपण त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ते पुरेसं आहे. तर बंधू आणि भगिनींनो, खरंच आजच्या या दिवशी आपण तीच गोष्ट स्मरणात ठेवूया. भंते दुसरे तिसरे काय नसून तर ते बाबासाहेबांच्या रूपामध्ये, नाही का, आपलं ते एक अंग आहे, आपलं ते रक्त आहे आणि त्याला आपण निर्माण करूया. त्यांनी जे काय मार्ग दाखवलेला आहे, नाही का, आजच्या दिवशी जे काय आपण स्मृतिदिन संपन्न करत आहोत त्या मार्गाचं आपण स्मरण करूया आणि अधिकाधिक त्यांचं जर धम्मक्रांती जर गतिमान करायची असेल, बाबासाहेबांचं जर स्वप्न करायचं असेल, पूर्ण करायचं असेल, तर भंतेंनी जो काय मार्ग दाखवलाय त्याच्यावरती आपण चाललं पाहिजे आणि आपल्यामध्ये आपण परिवर्तन केलं पाहिजे. तर एवढंच मी आजच्या दिवशी भंतेंच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने आपल्याशी ज्या काही संवादामध्ये मी सांगू इच्छितो. आपण जे काही मला ऐकून घेतलंच माझ्या तोडक्या मोडक्या भाषेमध्ये, माझ्या छोट्याशा काय म्हणतो त्याला, माझं जे काय छोटंसं ज्ञान आहे हे माझं नाही आहे, नाही का. आपले जे आपल्यासारखे जे काही अनुभवी धर्मचारी आहेत
त्यांच्या माध्यमातूनच मी ही गोष्ट सांगितलेली आहे आणि मी आपल्यासमोर ठेवलेलं आहे. आपण देखील मोठ्या ज्याला म्हणतो उदार अंतकरणाने माझे जे काय 2 शब्द ऐकलेत आणि आपण जे काय ह्या उल्हासनगर केंद्राने मला जी काही संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल मी खरंच आपलं मनपूर्वक आभार मानतो आणि बनतेंना मी आजच्या दिनानिमित्त खूप खूप श्रद्धांजली अभिव्यक्त करतो. त्यांच्या स्मृतीला कोटी कोटी वंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत.